प्रकरण 4 ब्राह्मण अब्राह्मण विभागणी तेव्हापासूनच. आधुनिक महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरील काही प्रांतातूनही बहुजनांच्या विकासासाठी ब्राह्मणेतर चळवळी झाल्याचे प्रसिद्धच आहे. या चळवळी समाजाचे ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असे दोन विभाग पाडताना दिसतात. उलटपक्षी अशा विभागणीवर आक्षेप घेणारे लोकही आढळतात. केवळ ब्राह्मणांना विरोध करायचा म्हणून ब्राह्मणेतर ही संकल्पना स्वीकारणे योग्य नव्हे असे त्यांना वाटते. ब्राह्मणेतर या संज्ञेने स्पष्टपणे ओळखता येईल असा एकसंध, एकात्म, एकजीव व एकरस असा कोणताही जनसमूह आढळत नाही असे त्यांना वाटते. ब्राह्मणेतर समाजातही शोषण करणारे आणि शोषणाला बळी पडणारे असे गट असतातच. त्यांचे हितसंबंध काही समान असत नाहीत. अशा स्थितीत ब्राह्मणेतर म्हटल्या जाणाऱ्या समूहामधील अंतर्गत असे परस्परांमधील तणाव ध्यानात घेतले असता ब्राह्मण ब्राह्मणेतर विभागणी निरर्थक ठरते अशी त्यांची भूमिका आहे. अंतर्गत तणावांच्या संदर्भात वर मांडलेल्या भूमिकेमध्ये तथ्य आहे यात मुळीच शंका नाही. स्वाभाविकच बहुजनांमधील अंतर्गत तणावांची दखल अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे आणि त्यांच्या परस्पर संबंधांमध्ये जे जे शोषण आढळत असेल ते शोषण दूर केले पाहिजे. बहुजनांमध्ये परस्पर संबंधात अन्याय आढळत असेल तो अन्याय दूर करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले पाहिजेत. जी विषमता आढळत असेल ती नष्ट केली पाहिजे. एवढे सगळे मान्य केल्यानंतर दुसऱ्या बाजूने ब्राह्मण ब्राह्मणेतर विभागणीमध्ये काही तथ्य आहे की नाही त्याचाही विचार करणे भाग आहे. वस्तुस्थिती अशी आहे की ही विभागणी आधुनिक काळातील ब्राह्मणेतर चळवळीच्या पुरस्कर्त्यांनी पहिल्यांदा घडवून आणली असे कोणाला वाटत असेल तर ते पूर्णपणे अनैतिहासिक आहे. चातुर्वर्ण्याच्या सुरुवातीच्या काळापासूनच ही विभागणी अस्तित्वात असल्याचे आढळते. सूत्रकारांनी तर ही विभागणी फार काटेकोरपणाने आणि वारंवार केली आहे. ब्राह्मणांसाठी वेगळे नियम सांगायचे आणि अब्राह्मणांसाठी अगदी अब्राह्मण हा शब्द प्रत्यक्ष वापरून वेगळे नियम सांगायचे असे त्यांनी असंख्य वेळा केले आहे. आता त्या अब्राह्मणांमध्ये अंतर्गत विषमता आहे हे मान्य करूनही सर्व अब्राह्मणांना ब्राह्मणांनी हीन लेखून अलग पाडले आहे आणि त्याद्वारे अब्राह्मण या नावाच्या एका जनसमूहाला मान्यता दिली आहे असेच म्हटले पाहिजे. आता एका बाजूने स्वतः सूत्रकारांसारखे ब्राह्मणच समाजाच्या एका भागाला अब्राह्मण म्हणून विविध मार्गांनी तुच्छ लेखत असतील तर दुसऱ्या बाजूने या तुच्छतेला विरोध करण्यासाठी आपण आपसातील मतभेद विसरून एक झाले पाहिजे असे वाटल्यामुळे ब्राह्मणेतर चळवळ अस्तित्वात येणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. ब्राह्मणांनी समाजाची जी आणखी एक विभागणी केल्याचे दिसते तिचीही थोडी चर्चा करणे आवश्यक आहे. एका बाजूला आर्य आणि दुसऱ्या बाजूला अनार्य अशी ही विभागणी आहे. विशेषतः आपस्तंभाने ही विभागणी पुन्हा केली आहे. हीच विभागणी एका वेगळ्या नावाने देखील आपल्यापुढे येते. एका बाजूला द्विज म्हटले जाणारे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे 3 वर्ण आणि दुसऱ्या बाजूला शूद्र अशी ही विभागणी आहे. ब्राह्मणांना जेव्हा संख्याबळाची आवश्यकता वाटेल, ब्राह्मण लोक समाजात एकटे पडतील की काय असे वाटेल तेव्हा ते क्षत्रिय व वैश्य यांना काही प्रमाणात जवळ करीत आणि शूद्रांना अलग पाडीत. याउलट ब्राह्मणांचा स्वतःच्या सामर्थ्यावरचा विश्वास जेव्हा प्रबळ झालेला असे तेव्हा त्यांना संख्याबळाची फिकीर वाटत नसे. अशा स्थितीत ते केवळ शूद्रांना अलग न पाडता सर्वच अब्राह्मणांना तुच्छ लेखून अलग करीत असत. या दोहोंपैकी कोणत्या प्रकारावर केव्हा भर द्यायचा याविषयीचे तारतम्य त्यांच्याकडे होतेच. काळाच्या ओघात ब्राह्मणांनी ही दुसरी विभागणी स्वतःच मोडीत काढली आणि तिचे पहिल्या विभागणीत रूपांतर केले हेही आपण ध्यानात घेतले पाहिजे. कलियुगामध्ये क्षत्रिय आणि वैश्य हे वर्ण शिल्लक राहिलेले नसून ते शूद्र वर्णात रूपांतरित झाले आहेत अशी भूमिका त्यांनी घेतली. स्वाभाविकच त्यांच्या मते आता ब्राह्मणांखेरीज बाकीचे लोक शूद्रच बनले. संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांना याच न्यायाने शूद्र ठरवण्याचा आटापिटा त्यांनी केला हे कुप्रसिद्धच आहे. आपल्या या धोरणामुळे त्यांनी स्वतःच समाजाची ब्राह्मण अब्राह्मण अशी विभागणी केली यात शंका नाही. सूत्रकारांनी समाजाची ब्राह्मण अब्राह्मण अशी विभागणी किती कट्टरपणाने केली होती हे स्पष्ट व्हावे म्हणून त्यांचे काही नियम नजरेखालून घालूया. ज्या उपनयन संस्काराच्या आधारे त्यांनी द्विज व शूद्र ही विभागणी केली होती त्या उपनयनाच्या स्वरूपातही
त्यांनी ब्राह्मण अब्राह्मण या विभागणीची बीजे कशी पेरली होती तेही पाहूया. ब्राह्मणाचे उपनयन वेगळे. वैदिक धर्मामध्ये व्यक्तीसाठी जे विविध संस्कार सांगण्यात आले आहेत त्यापैकी उपनयन मुंज हा एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार होय. या संस्कारापासून पुरुष वेदाध्ययनाला सुरुवात करतो, त्यामुळे हा दुसरा जन्म मानला जातो. उपनयन झालेल्या पुरुषाला द्विज म्हटले जाते ते त्यामुळेच होय. जोपर्यंत हा संस्कार होत नाही तोपर्यंत हा मनुष्य शूद्रसम असतो असे मानले जाते. शूद्राला उपनयनाचा अधिकार नसतो. शूद्र हा निर्मात्याच्या पायापासून झाला असल्यामुळे त्याला उपनयनाचा अधिकार नाही असे धर्मशास्त्रांचे म्हणणे आहे. शूद्रांप्रमाणेच सर्व वर्णांच्या स्त्रियांनाही उपनयन निषिद्ध आहे. याचा अर्थ ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या 3 वर्णातील पुरुषांनाच उपनयनाचा अधिकार असून त्यांनाच द्विज मानले जाते. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य हे तिघेही द्विज असले तरी सूत्रकारांनी त्या सर्वांचे उपनयन समान रीतीने करण्याचा उपदेश मात्र केलेला नाही. उपनयन करताना त्या तिघांच्या बहुसंख्य गोष्टी वेगवेगळ्या ठेवण्याची काळजी त्यांनी कटाक्षाने घेतली आहे. काही उदाहरणे पाहिली असता ही बाब स्पष्ट होईल. ब्राह्मणाचे उपनयन वसंत ऋतूमध्ये, क्षत्रियाचे ग्रीष्मामध्ये आणि वैश्याचे शरद ऋतूमध्ये करावे असे सूत्रकार सांगतात. ब्राह्मणाचे उपनयन गर्भधारणेपासून 8व्या वर्षी, क्षत्रियाचे 11व्या वर्षी आणि वैश्याचे 12व्या वर्षी करावे असे त्यांचे मत आहे. उपनयनाच्या वेळी आचार्य आपल्या शिष्याला सवित्र देवतेचा मंत्र सांगत असतो. या मंत्राला वा ऋचेला सावित्री असे म्हटले जाते. योग्य वय होऊनही ज्यांचे उपनयन होत नाही त्याला सावित्रीपतीत म्हटले जाते. आता ब्राह्मणाचे उपनयन 8व्या वर्षी करावे असा नियम असला तरी ते 16व्या वर्षापर्यंत केले तरी चालू शकते. 16व्या वर्षापर्यंत ते केले नाही तर मात्र तो सावित्रीपतीत होतो. सावित्रीपतीत होण्याचे वय क्षत्रियासाठी 22 वर्षे आणि वैश्यासाठी 24 वर्षे असे बदलते. ज्या सावित्री मंत्राने उपनयन केले जाते तो मंत्रही सर्वांसाठी समान नाही. ब्राह्मणासाठी गायत्री, क्षत्रियासाठी त्रिष्टुप आणि वैश्यासाठी जगती छंदातील मंत्र असतो. प्रत्येक वर्णाच्या बटूसाठी मेखला देखील वेगवेगळी असते. ब्राह्मणासाठी मुंज वनस्पतीची मेखला वापरली जाते. यावरूनच मराठीत मुंज हा शब्द आलेला आहे. क्षत्रियासाठी मुरवा नावाच्या वनस्पतीची बनवलेली धनुष्याची दोरी ही मेखला असते. गौतमाच्या मते वैश्याची मेखला ही सुताची तर बौधायनाच्या मते तागाच्या धाग्याची असते. ब्राह्मणाचे उपरणे कृष्णमृगाच्या चर्माचे, क्षत्रियाचे रुरू नावाच्या हरिणाच्या चर्माचे आणि वैश्याचे बोकडाच्या चर्माचे असते. ब्राह्मणाच्या वस्त्राचा रंग वृक्षाच्या कषाय रंगापासून बनलेला, क्षत्रियाच्या वस्त्राचा मांजिष्ठ तर वैश्याच्या वस्त्राचा रंग हळदीचा असावा. ब्राह्मणाचा दंड पळसाचा असावा, क्षत्रियाचा दंड न्यग्रोध वृक्षाचा असावा तर वैश्याचा दंड बोर अथवा उंबर या झाडांचा असावा. ब्राह्मणाचा दंड मस्तका इतक्या उंचीचा, क्षत्रियाचा दंड कपाळा इतक्या उंचीचा तर वैश्याचा दंड नाका इतक्या उंचीचा असावा. उपनयन झाल्यानंतर ब्रह्मचार्याने भिक्षा मागून आणायची असते. भिक्षा मागताना ब्राह्मणाने भवती भिक्षांदेही असे म्हणून भिक्षा मागायची असते. येथे भवती हे ज्या घरी भिक्षा मागायची त्या घरातील गृहिणीला उद्देशून वापरलेले संबोधन आहे. बाई भिक्षा वाढ असा त्या वाक्याचा अर्थ होतो. हे साधे वाक्य उच्चारतानाही सूत्रकार वर्णाच्या आधारे भेदभाव करतातच. त्यांच्या मते ब्राह्मणाने भिक्षा मागताना भवती हा शब्द वाक्यामध्ये प्रथम स्थानी वापरावा, क्षत्रियाने तो मध्ये वापरावा, म्हणजेच त्याने भिक्षांभवती देही असे म्हणावे. वैश्याने भवती हा शब्द भिक्षांदेही भवती असा सर्वात शेवटी वापरावा. अशा रीतीने उपनयनाच्या बाबतीत शूद्राला पूर्णपणे वगळून इतर 3 वर्णांना उपनयनाचा अधिकार देऊन द्विज मानल्यामुळे जणू काही या 3 वर्णाचे लोक समान ठरले आहेत अशी कोणाची समजूत होत असेल तर ती पूर्णपणे खोटी असल्याचे सूत्रकारांच्या वरील नियमांवरून स्पष्ट होते. क्षत्रिय आणि वैश्य यांना द्विज मानले असले तरी प्रत्येक बाबतीत ते ब्राह्मणांपेक्षा अलगही आहेत आणि हीनही आहेत असे सूचित करण्यात आले आहे. त्यांच्या उपनयनाचा ऋतू ब्राह्मणांच्या उपनयनानंतरचा आहे. त्यांचे उपनयनाचे वय आणि सावित्रीपतीत होण्याचे वयही नंतरचे आहे. विख्यात गायत्री मंत्र
फक्त ब्राह्मणांसाठी राखून ठेवलेला असून क्षत्रिय आणि वैश्यांसाठी वेगळे मंत्र सांगितले आहेत. त्यांच्या मेखला आणि उपरणी वेगवेगळे आहेत. त्यांचे दंड वेगळ्या झाडांच्या लाकडाचे आहेत. एवढेच नव्हे तर या दंडांची उंचीही ब्राह्मणाच्या दंडापेक्षा कमी आहे. या सर्व गोष्टींवरून कोणत्या ब्रह्मचार्याचा वर्ण कोणता आहे हे ध्यानात येते. पण सूत्रकारांचे तेवढ्यावर समाधान होत नाही. ते भिक्षा मागताना ब्रह्मचार्याने भवती हा शब्द वेगवेगळ्या पद्धतीने वापरावा असे सांगतात. भिक्षा वाढणाऱ्या गृहिणीला आपण कोणत्या वर्णाच्या ब्रह्मचार्याला भिक्षा वाढत आहोत हे चटकन कळले पाहिजे, ही यामागची भावना आहे. आता ब्राह्मणाला भिक्षा वाढल्यामुळे सर्वात जास्त पुण्य मिळते, ही भावना धर्मशास्त्रांनी स्त्रियांच्या मनात पक्की रुजवली असल्यामुळे ब्राह्मण ब्रह्मचार्याला भिक्षा इतरांपेक्षा सहजपणे, विनासायास, अधिक प्रमाणात व अधिक चांगली मिळावी याची खबरदारी सूत्रकारांनी घेतली आहे, असाच याचा अर्थ होतो. क्षत्रिय व वैश्य यांचे मन उपनयन विधीवरून हळूहळू का उडाले असेल याचा उलगडा या नियमांमधील या विषमतेवरून होतो. प्रत्येक बाबतीत आपल्याला कमी लेखले जाते अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात घर करून राहिली असली पाहिजे. वस्तुतः मेखला कशाची बनवली आहे, उपरणे कुठल्या चर्माचे आहे वा दंड कुठल्या झाडाचा बनविला आहे याला काही अंगभूत असे महत्त्व होतेच असे नाही. पण या वस्तू जाणीवपूर्वक वेगवेगळ्या बनवण्याचा विधी सांगण्यात क्षत्रिय व वैश्य यांना कमी लेखण्याचा विचार होता, यात शंका नाही. बहुतेक क्षत्रियांनी व वैश्यांनी उपनयनाविरुद्ध बंड केले हे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. असे करून त्यांनी आपला स्वाभिमानच व्यक्त केला असे म्हटले पाहिजे. उपनयन केले नाही तर आपण शूद्र ठरवू, वेदांचा व यज्ञयागांचा अधिकार गमावून बसू हे त्यांना ठाऊक होते. तरीही त्यांनी त्याची फिकीर केली नाही. उपनयन न करताच आम्ही आमचे स्वत्व जपू असे म्हणून त्यांनी उपनयनाची उपेक्षा केली असेच दिसते. अब्राह्मणाला गुरु करू नये. धर्मसूत्रे गुरुशिष्य संबंधातही ज्ञान, जिज्ञासा वगैरेंची कसोटी लावण्याऐवजी वर्णांची कसोटी लावतात. उदाहरणार्थ आपस्तंभ म्हणतो, ब्राह्मण हाच सर्वांचा गुरु असतो, असे धर्मशास्त्रांचे मत आहे. आपत्तीच्या वेळी ब्राह्मणाने क्षत्रियाकडे वा वैश्याकडे अध्ययन करावे. बौधायन म्हणतो, आपत्तीच्या वेळी अब्राह्मणाकडून अध्ययन करावे. गौतम म्हणतो, ब्राह्मणाने आपत्तीच्या वेळी अब्राह्मणाकडून विद्या घ्यावी. आपत्तीची वेळ म्हणजे कोणती वेळ हे टीकाकारांनी स्पष्ट केले आहे. ब्राह्मण गुरु उपलब्ध न होण्याची परिस्थिती म्हणजे आपत्ती असे त्यांचे म्हणणे आहे. अब्राह्मण या शब्दाने क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे वर्ण व्यक्त होतात. आपत्तीच्या वेळी अब्राह्मणाकडून विद्या घ्यावी या विधानाचा अर्थ असा होतो, सर्व वर्णांच्या दृष्टीने नेहमी ब्राह्मण हाच गुरु असतो. ब्राह्मण गुरु मिळाला नाही तर क्षत्रिय गुरु करावा, क्षत्रिय गुरु मिळाला नाही तर वैश्य गुरु करावा. आता या क्रमाने आपत्तीच्या वेळी म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य गुरु मिळाले नाहीत तर शूद्र गुरु करावा असा अर्थ प्राप्त होऊ लागतो. पण सूत्रकारांना तो अभिप्रेत नाही. उदाहरणार्थ गोविंदस्वामी नावाचा टीकाकार बौधायन सूत्रावर टीका लिहिताना म्हणतो, शूद्राकडून कधीही लौकिक विद्या देखील घेऊ नये. लौकिक विद्याही घेऊ नये याचा अर्थ वैदिक विद्या घेऊ नये हे उघडच आहे. त्याला वैदिक विद्येच्या अध्ययनाचाही अधिकार नाही. मग त्या विद्येच्या अध्यापनाचा तर प्रश्नच उद्भवत नाही. आपस्तंभाने आपल्या ग्रंथाच्या अखेरीस सांगितलेले 2 नियम मात्र त्याचा ज्ञानाच्या बाबतीतील दृष्टिकोन किंचित खुला होता असे दर्शवतात. स्त्रियांकडे व शूद्रांकडे असलेली विद्या ही विद्येची अंतिम मर्यादा वा सीमा असे तो म्हणतो. याचा अर्थ पुरुषांकडे व त्रैवर्णिकांकडे न आढळणारी अशी जी विद्या स्त्रियांकडे व शूद्रांकडे आढळेल तीही शिकून घेतली पाहिजे. ती शिकून घेतल्याशिवाय विद्यार्जन पूर्ण होत नाही असे आपस्तंभाला वाटते. त्याच्या ग्रंथाचे अगदी शेवटचे सूत्रही महत्त्वाचे आहे. तो म्हणतो, या ग्रंथात वर्णन करून उरलेले, या ग्रंथात न आलेले असे जे धर्म असतील ते स्त्रियांकडून व सर्व वर्णांच्या लोकांकडून जाणून घ्यावेत असे काही जणांचे म्हणणे आहे. स्त्रिया व शूद्र यांच्याकडून त्यांच्याकडची विद्या जाणून घ्यावी एवढे सांगितल्याबद्दल आपस्तंभाला योग्य ते श्रेय जरूर दिले पाहिजे. पण हे नियम सांगतानाही स्त्रिया व शूद्र यांना कोणत्याही परिस्थितीत गुरु म्हणून स्वीकारणे त्यांना मान्य नाही हेही विसरता येत नाही. विद्या तर घ्यायची, पण त्यांना गुरु मात्र मानायचे नाही. गुरु हा ब्राह्मणच असू शकतो. आपत्ती असली तर क्षत्रिय वा वैश्य हा गुरु होऊ शकतो. शूद्र मात्र कधीच गुरु होऊ शकत नाही हे आपस्तंभाने निस्संदिग्धपणे सांगितले आहे. येथे आपद्धर्म म्हणजे नेमके काय तेही नीट समजून घेणे आवश्यक आहे.
नियोगाचे उदाहरण घेतले तर हा मुद्दा चांगल्या रीतीने स्पष्ट होऊ शकेल असे मला वाटते. स्त्रीने आपल्या पतीपासूनच पुत्र उत्पन्न करणे हा धर्म मानला जातो. एखादा पुरुष निपुत्रिक मरण पावला असता स्त्रीला दीर वगैरेंपासून पुत्र उत्पन्न करण्याची आज्ञा व परवानगी दिली जाते. हाच नियोग होय. नियोग हा पुत्रोत्पत्तीच्या बाबतीत आपत्धर्म होय. आता आपत्ती नसताना म्हणजेच पतीपासून पुत्र प्राप्त होण्याची स्थिती असताना जर स्त्रीने अन्य पुरुषापासून पुत्र उत्पन्न केला तर तो धर्म वा आपत्धर्म ठरत नाही. तो व्यभिचार मानला जातो आणि अधर्म ठरतो. आपत्धर्माचे हे स्वरूप गुरुशिष्य संबंधालाही लागू होते. ब्राह्मणाला गुरु करणे हा धर्म होय. ब्राह्मण गुरु मिळाला नाही तर क्षत्रिय वा वैश्य गुरु करणे हा आपत्धर्म होय. आपत्तीच्या वेळीही शूद्राला गुरु केल्यास तो अधर्मच होतो. तसेच आपत्ती नसताना म्हणजेच ब्राह्मण गुरु उपलब्ध होत असताना अब्राह्मणाला गुरु केले असता तो धर्म वा आपत्धर्म ठरत नाही, तो अधर्म ठरतो. शिष्याने गुरुची सेवा करावी असा वैदिक संस्कृतीचा नियम आहे. उदाहरणार्थ बौधायन म्हणतो, शिष्याने प्रसाधन करणे, छत्र धरणे, स्नान घालणे, उष्टे खाणे इत्यादी प्रकारे गुरुची सेवा करावी. आता अब्राह्मण गुरुच्या बाबतीत सेवेचे काय करायचे या विचाराने वैदिकांच्या डोक्यात धुमाकूळ घातला. कारण अब्राह्मणाला गुरु केलेले असते ते नाईलाजाने, अगदी अनिच्छेने. त्याला गुरु मानणे हेच मुळात कमीपणाचे वाटत असते. मग त्याची वरील पद्धतीने सेवा करणे हे तर वर्णश्रेष्ठत्वाच्या भावनेला तडा घालवणारेच ठरणार. खरे तर अशा प्रकारची सेवा कोणत्याच गुरुची करू नये असे म्हणणे योग्य झाले असते. पण ब्राह्मण गुरुची अशी सेवा करणे हे शिष्याचे कर्तव्य मानण्यात आले होते. अब्राह्मण गुरुच्या बाबतीत मात्र हा नियम बदलून टाकण्यात आला. ब्राह्मण शिष्याने अब्राह्मण गुरुच्या पाठोपाठ जाणे हीच त्याने केलेली सेवा असा वेगळा नियम करण्यात आला. उपर्युक्त सूत्रकारांनी तसे नोंदवले आहे. अब्राह्मण गुरुचे गुरुपण इतके तासूनही सूत्रकारांच्या अपराधी व्याकुळ मनाचे समाधान झाले नाही. ब्राह्मणाने अशा प्रकारे अब्राह्मणाचे शिष्यत्व पत्करणे हा त्यांना ब्राह्मण्यावरचा कलंक वाटला. म्हणून अब्राह्मणाचे ते गुरुपद त्यांनी समाप्त करून टाकले. बौधायन म्हणाला की पाठोपाठ जाण्याच्या स्वरूपातील सेवा देखील फक्त अध्ययन चालू असेपर्यंत करावी. ब्राह्मण गुरुविषयीचा अत्यंतिक आदर आयुष्यभर बाळगायचा आणि अब्राह्मण गुरुविषयीचा जुजबी आदर देखील अध्ययन संपताक्षणी बाजूला सारायचा, अशी ही विद्येच्या क्षेत्रातील नीती आहे. अध्ययन संपल्यावर काय होते ते सांगताना आपस्तंभ म्हणतो, त्यानंतर ब्राह्मणच पुढे पुढे चालेल. अध्ययन चालू असेपर्यंत अब्राह्मण गुरु पुढे आणि ब्राह्मण शिष्य मागे अशी स्थिती असेल. पण अध्ययन संपल्याबरोबर ते दोघे चालत असताना ब्राह्मण शिष्य पुढे आणि अब्राह्मण गुरु मागे अशी स्थिती होईल. यामागचे रहस्य आपस्तंभाने नुसते सूचित केले आहे, पण गौतमाने ते स्पष्टपणे सांगितले आहे. तो म्हणतो, विद्या संपल्यावर ब्राह्मण गुरु होतो. याचा अर्थ ब्राह्मण शिष्य हा आपल्या आजवरच्या अब्राह्मण गुरुचा गुरु बनतो. स्वाभाविकच आता तो पुढे आणि त्याचा पूर्वीचा गुरु असलेला अब्राह्मण हा त्याचा शिष्य बनून त्याच्या मागे जाणार. असे करणे योग्य नव्हे असा कोणी आक्षेप घेईल म्हणून बौधायनाने त्या संभाव्य आक्षेपाची उत्तर देऊन ठेवले आहे. तसे करणे हेच दोघांनाही पवित्र करणारे आहे. याचा अर्थ ब्राह्मणाने अब्राह्मणाचे शिष्यत्व पत्करल्यामुळे तो ब्राह्मण काही प्रमाणात अपवित्र झाला होता. अब्राह्मणाने ब्राह्मणाचा गुरु बनण्याचा अधर्म केल्यामुळे तोही काही प्रमाणात अपवित्र झाला होता. अशा स्थितीत त्यांनी आपली अपवित्रता झटकून पुन्हा पवित्र होणे, शुद्ध होणे आवश्यक आहे. अध्ययन संपल्याबरोबर गुरुशिष्य संबंध बदलणे हा त्यावरचा उतारा होता. अब्राह्मणाने गुरु बनणे ही एक तात्पुरती कामचलाऊ व्यवस्था होती. ती त्या दोघांच्या दृष्टीने नित्याची स्थिती म्हणून राहू देणे हे अनुचित होते. शिक्षण संपल्यावर शिष्याला या मार्गाने आपल्या गुरुचा गुरु बनवण्या इतकी प्रतिभा जगातील आणखी कोणा मानवसमूहाने दाखवली आहे काय याचा शोध घ्यावा लागेल. प्रतिभेची एवढी भरारी जगातील दुसऱ्या कोणी बहुधा दाखवलेली नसावी. अब्राह्मण हा अतिथी नव्हे. अतिथी सत्कार हा धर्मसूत्रांचा एक खास विषय आहे. अतिथीचे स्वागत कसे करावे याविषयी त्यांनी अत्यंत विस्ताराने मार्गदर्शन केले आहे. जो मनुष्य धर्माचा पुरस्कार करण्याखेरीज दुसरे कोणतेही उद्दिष्ट न बाळगता एखाद्या धार्मिक गृहस्थाच्या घरी येतो तो अतिथी होय असे आपस्तंभाने म्हटले आहे. त्याची पूजा केली असता शांती व स्वर्ग यांचा लाभ होतो असेही त्यांनी सांगितले आहे. अतिथीला आसन द्यावे, 2 शूद्रांकरवी
त्याचे पाय धुवावेत, त्याच्याशी सौहार्दाने बोलावे, त्याला उत्तम खाद्य व पेय पदार्थ द्यावेत, त्याला उत्तम शय्या वगैरे द्यावी इत्यादी अनेक नियमही आपस्तंभाने दिले आहेत. अतिथीला पाय धुण्यासाठी पाणी द्यावे, उत्तमोत्तम पक्वानांचे भोजन द्यावे, फळे व पानांचा विडा वगैरेंच्या रूपाने अर्ध्य द्यावे, आसन शय्या वगैरे देऊन राहण्याची उत्तम व्यवस्था करावी, काय हवे नको पाहण्यासाठी त्याच्या मागे मागे जावे वा जवळ उपस्थित राहावे असे गौतमानेही म्हटले आहे. स्थूलमानाने बोलायचे तर धर्मसूत्रांच्या या नियमांमध्ये काही अपवाद वगळता आक्षेपार्ह असे काही नाही. सुसंस्कृत गृहस्थाने अतिथीचे स्वागत अशा पद्धतीने करावे हे योग्यच होय. पण या नियमांच्या जोडीने येणारा वर्णव्यवस्थेचा विचार या सर्व विवेचनाला विषारी बनवून टाकतो, कलुषित करतो, कलंकित करतो असे म्हणण्याची वेळ येते. उदाहरणार्थ, हे सर्व आतिथ्य ब्राह्मणाचे करायचे असते असे आपस्तंभाने म्हटले आहे. याचा अर्थ ब्राह्मणाखेरीज दुसरा कोणी अतिथी असत नाही हेच त्याने सूचित केले आहे. आपस्तंभाने जे सूचित केले आहे ते गौतमाने त्याच्या अगोदरच अगदी वाच्यार्थाने सांगितले आहे. तो म्हणतो, ब्राह्मणाच्या दृष्टीने अब्राह्मण हा अतिथी असत नाही. एखाद्या क्षत्रियाला यज्ञामध्ये निमंत्रित केलेच असेल तर ब्राह्मणांचे भोजन झाल्यावर त्याला भोजन द्यावे आणि त्याखेरीज इतरांना म्हणजे वैश्यांना व शूद्रांना दयाबुद्धीने नोकरा चाकरांबरोबर भोजन द्यावे. याच संदर्भात वशिष्ठाचाही एक नियम पाहण्यासारखा आहे. ब्राह्मण किंवा क्षत्रिय अतिथी आला असता त्याच्यासाठी मोठा बैल किंवा मोठा बोकड मारून शिजवावा आणि अशा रीतीने त्याचे आतिथ्य करावे. येथेही वैश्य व शूद्र हे अतिथी होऊ शकत नाहीत हे वशिष्ठाने सूचित केले आहेच. शिवाय क्षत्रिय हा क्षत्रिय, वैश्य वा शूद्र यांच्या घरी अतिथी होऊ शकला तरी तो ब्राह्मणाच्या घरी अतिथी होत नाही हे त्याने गृहीतच धरलेले आहे. आतिथ्यासारख्या एका सांस्कृतिक मूल्याविषयीचे नियम सांगताना धर्मसूत्रांची भूमिका न्यायाचीही नाही आणि उमदेपणाचीही नाही हे यातून स्पष्ट होते. धर्मसूत्रकार स्वतः ब्राह्मण आहेत आणि त्यांच्या दृष्टीने केवळ ब्राह्मण लोकच स्वकीय आहेत, आपले आहेत, आतिथ्य वगैरे स्वीकारण्यास पात्र आहेत. अब्राह्मणांना ब्राह्मणांच्या बरोबरीचा दर्जा देण्यास ते तयार नाहीत. त्यांनी केलेल्या अपमानकारक नियमांना अब्राह्मणांनी निमूटपणे मान्यता द्यावी हीच त्यांची अपेक्षा आहे. अशा स्थितीत बौधायनाचा एक नियम पाहून मनाला काहीसा दिलासा मिळतो. तो म्हणतो, स्नातकाने म्हणजेच विद्यार्जन संपवून गृहस्थ बनलेल्या मनुष्याने सायंकाळी व प्रातःकाळी घरी जे काही अन्न असेल त्याने वैश्वदेव आणि बलिकर्म केल्यानंतर आपल्याकडे आलेले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांना यथाशक्ती भोजन देऊन त्यांची पूजा करावी. येथे भोजन देणे हीच पूजा मानण्यात आली आहे. श्री गोविंद स्वामींनी पूजा करावी याचा अर्थ भोजन द्यावे असे स्पष्टपणे म्हटले आहे. येथे प्रथमदर्शनी आपल्याला वाटते की बौधायनाने इतरांच्या बरोबरीने शूद्राचेही आतिथ्य करायला सांगितले आहे. पण या बाबतीत भ्रमनिरास व्हायला फार वेळ लागत नाही, कारण यानंतर फक्त 2च सूत्रे सोडून 3ऱ्या सूत्रात तो म्हणतो, शूद्र जर घरी आलेला असेल तर त्याला कामाला जुंपावे. याचा अर्थ ते काम केल्यानंतर त्याला भोजन द्यावे. आपस्तंभाने तर हे अधिक स्पष्टपणे मांडले आहे. विद्वान असे क्षत्रिय व वैश्य घरी आले तरी त्यांच्या स्वागतासाठी ब्राह्मणाने उठू नये. हे सांगून झाल्यावर शूद्राच्या बाबतीत तो म्हणतो, शूद्र आला असता त्याला कामाला जुंपावे आणि त्यानंतर त्याला भोजन द्यावे. हा नियम सांगून झाल्यावर आपस्तंभाने दिलेली एक माहिती मात्र भारताच्या समाजशास्त्रीय इतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. शूद्र घरी आला असता काय करावे याविषयीच्या वरील नियमाला पर्याय सांगताना तो म्हणतो, किंवा त्या ब्राह्मणाच्या दासांनी राजकुलातून अन्नधान्य आणून अतिथीप्रमाणे त्याचा सत्कार करावा. यावर हरदत्त म्हणतो, यावरून कळते की राजाने क्षुद्र अतिथींच्या सत्कारासाठी गावोगावी भात वगैरे धान्यांचा साठा ठेवावा. साक्षीच्या वेळी फक्त अब्राह्मणाला शपथ घ्यायला लावावी. ब्राह्मण ज्या शब्दाचा उच्चार करतो तो शब्द ब्राह्मणाकडून उच्चारला गेला एवढ्याच कारणावरून सत्यस्वरूप ठरतो आणि स्वाभाविकच विश्वसनीय, श्रद्धेय ठरतो. हा विचार लोकांच्या मनावर पक्का बिंबवण्याचे काम गौतमाने आपल्या एका नियमाद्वारे केले आहे. तो म्हणतो, साक्ष देणाराला शपथ घ्यायला लावून त्याच्याकडून सत्य वदवून घ्यावे असे काही आचार्यांचे मत आहे. अशा प्रकारची शपथ अब्राह्मणांना देवतांच्या सानिध्यात, राजाच्या समक्ष अथवा ब्राह्मणांच्या सभेत घ्यायला लावावे. अब्राह्मणांना
असे म्हटले आहे, यावरून ब्राह्मणांना अशा प्रकारची शपथ घ्यायला लावू नये हे स्पष्ट होते, असे हरदत्ताने म्हटले आहे. गौतमाचा हा नियम म्हणजे वैदिकांच्या न्यायालयीन प्रक्रियेवरचा एक भला मोठा कलंक म्हटला पाहिजे. सत्य बोलणे हा ब्राह्मणांचा स्वभाव असतो, त्याचा प्रकृती धर्म असतो, असे गौतमाने गृहीत धरले आहे. त्यामुळे ब्राह्मण जे काही बोलेल ते विश्वसनीय असते. त्याला सत्य बोलण्यासाठी कुठलीही अट घालावी लागत नाही, कुठलीही शपथ घ्यावी लागत नाही. ब्राह्मण लोक विवेकी असतात, सत्यवचनी असतात. त्यांना जबाबदारीची जाणीव असते, त्यांना नैतिकतेचे पुरेपूर भान असते. ते जणू काही एखाद्या अतिमानवी आणि दैवी योनीतील असतात आणि असत्य वचनासारखी मानवी दुर्बलता त्यांच्या ठिकाणी संभवत नाही. गौतमाने आपल्या नियमाद्वारे ब्राह्मणांची अशी अतिनैतिक अतिउज्ज्वल प्रतिमा निर्माण केली आहे. त्याने अब्राह्मणांची प्रतिमा मात्र नेमकी उलट्या स्वरूपात रंगवली आहे. अब्राह्मणांच्या बोलण्यावर सहजासहजी विश्वास ठेवू नये. सत्य बोलणे हा काही त्यांचा स्वभावधर्म नव्हे. त्यामुळे त्यांना शपथ घालून खरे बोलायला भाग पाडावे लागते. त्यांच्या विवेकाला जागे करावे लागते. उग्र देवतांच्या कोपाची भीती घालून, राजाच्या शिक्षेचा धाक घालून अथवा ब्राह्मणाच्या शापाची धमकी देऊन त्यांना सत्य बोलायला प्रवृत्त करायचे असते. गौतमाने अब्राह्मणांचे माणूसपण ब्राह्मणांच्या तुलनेत केविलवाने, लाजिरवाने करून टाकले आहे. त्याने त्यांच्या चारित्र्याला डाग लावला आहे. अब्राह्मणांमध्ये कोणी खोटे बोलत नाहीत असा याचा अर्थ नव्हे. वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळी माणसे खरे वा खोटे बोलतात, पण त्यांचे हे खरे वा खोटे बोलणे वर्णावर अवलंबून असते. खरे बोलणारे ब्राह्मण जसे आढळतात तसेच अब्राह्मणही आढळतात. खोटे बोलणारे अब्राह्मण जसे आढळतात तसेच ब्राह्मणही आढळतात. म्हणून शपथ घ्यायला लावायची असेल तर ती सर्वांनाच लावली पाहिजे. असे करण्याऐवजी गौतमाने ब्राह्मणांना शपथेतून वगळले आहे. त्यांना कायद्याच्या चौकटीत बंदिस्त करण्याचे नाकारले आहे. समाजमनावर याचा काय परिणाम झाला असेल हे स्पष्ट आहे. ब्राह्मण सत्यच बोलतो अशी त्याच्या चारित्र्याची महती एकीकडून प्रस्थापित होत असतानाच ब्राह्मण जे काही बोलेल ते खरे मानावे अशी लोकांची धारणा होत जाणार हे उघड आहे. त्याचे खोटे बोलणे देखील खोटे मानू नये अशी प्रथा पडत जाणार. याउलट अब्राह्मणाच्या बोलण्याकडे मात्र संशयाने पाहावे अशीच रूढी निर्माण होणार. त्याने शपथ घेतल्याशिवाय त्याच्या बोलण्याला अधिकृतपणा येणार नाही हे तर झालेच, पण त्याने ही शपथ ब्राह्मणाच्या देखत घ्यायची असल्यामुळे त्याच्या शपथेचा अधिकृतपणाही ब्राह्मणाच्या मान्यतेवर अवलंबून राहणार हेही स्पष्ट आहे. अब्राह्मणाच्या वचनावरून ब्राह्मणाला साक्षीसाठी बोलवायचे नाही. साक्षीदारांच्या संदर्भात नियम सांगताना गौतमाने म्हटले आहे, आधी लेखी करार केलेला नसेल तर अब्राह्मणाच्या वचनावरून ब्राह्मणाला साक्ष देण्यासाठी पकडून आणता येणार नाही. येथील ब्राह्मण हा शब्द श्रोत्रियाचा म्हणजे वेदविद्या संपन्न ब्राह्मणाचा द्योतक नव्हे असे हरदत्ताने स्पष्ट केले आहे. याचा अर्थ अब्राह्मणाच्या सांगण्यावरून अगदी विद्याहीन, मूर्ख, नाममात्र अशा ब्राह्मणाला देखील साक्षीसाठी बोलावता येणार नाही. मग त्याच्या सांगण्यावरून श्रोत्रियाला वा विद्वान ब्राह्मणाला साक्षीसाठी बोलावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ब्राह्मणाच्या वचनावरून मात्र श्रोत्रियाला देखील साक्षीसाठी बोलावता येते हे हरदत्तानेच स्पष्ट केले आहे. धर्मसूत्रांच्या दृष्टीने अब्राह्मणाचे वचन आणि ब्राह्मणाचे वचन यांच्या वजनामध्ये कसे जमीन अस्मानाचे अंतर होते हे गौतमाच्या या नियमावरून स्पष्ट होते. हरदत्ताच्या स्पष्टीकरणाचे स्वाभाविक पर्यवसान म्हणून आणखी काही गोष्टी आपण ध्यानात घ्यायला हव्यात. विद्वान, चारित्र्यसंपन्न वगैरे प्रकारच्या अब्राह्मणाने सांगितले तरी विद्याहीन वगैरे प्रकारच्या ब्राह्मणाला साक्षीसाठी बोलावता येणार नाही. याउलट मूर्ख ब्राह्मणाने सांगितले तरी विद्वान अब्राह्मणाला साक्षीसाठी पकडून आणता येईल. वर्णव्यवस्था किती बेजबाबदारपणे आणि किती निबर होऊन कायद्याच्या क्षेत्रावर अतिक्रमण करीत होती याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. या नियमाचा आशय किती पक्षपाती आहे त्यावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. अब्राह्मणांना न्याय देणे ही गोष्ट गौतमाला किती किरकोळ, किती क्षुद्र आणि किती उपेक्षणीय वाटत होती हे यावरून चांगले स्पष्ट होते. अशा क्षुद्र गोष्टीसाठी एखाद्या ब्राह्मणाला न्यायालयापर्यंत जावे लागणे हे गौतमाला मोठे संकट वाटत असले पाहिजे. अब्राह्मणांना न्याय देण्यासाठी ब्राह्मणांच्या पोटातील पाणी हलणे हा ब्राह्मण्यावरचा कलंक होय, ही ब्राह्मणांच्या दृष्टीने शर्मेची वा लाजिरवाणी गोष्ट होय असेही त्याला वाटत असले पाहिजे. अब्राह्मणासाठी साक्ष देणेही ब्राह्मणांना कमीपणाचे वाटत असेल तर अब्राह्मणांना न्याय मिळावा म्हणून धर्मशास्त्रांचे जनक कितपत जागरूक असतील
याचा तर्क आपण सहजपणे करू शकतो. अभिवादन करताना फक्त अब्राह्मणाने झुकावे. अभिवादन म्हणजेच नमस्कार करण्याच्या बाबतीत सूत्रकारांनी विविध प्रकारचे नियम सांगितले आहेत. त्यापैकी काही नियमांचे विवेचन येथे करूया. आपस्तंभाचा एक नियम असा आहे, ब्राह्मणाने आपला उजवा हात कानाच्या उंचीपर्यंत नेऊन अभिवादन करावे. क्षत्रियाने छातीपर्यंत आणि वैश्याने शरीराच्या मध्यापर्यंत म्हणजेच पोटापर्यंत वा मांड्यांपर्यंत हात नेऊन अभिवादन करावे. शूद्राने दोन्ही हात जोडून खाली वाकून म्हणजेच पायांपर्यंत हात नेऊन अभिवादन करावे. स्वतःचे श्रेष्ठत्व जपण्याच्या बाबतीत ब्राह्मण किती जागरूक होते हे अभिवादनाच्या या नियमांवरून चांगले स्पष्ट होते. अभिवादन करताना हात ज्या अवयवांपर्यंत न्यायचा त्या अवयवांपर्यंत मस्तक झुकवणे अभिप्रेत असते. आता मस्तक झुकवण्यासाठी किमान मानेची आणि गरज पडल्यास कंबरेची हालचाल करणे आवश्यक असते. ब्राह्मणाने आपला हात मानेच्या वर असलेल्या कानापर्यंत न्यायचा असल्यामुळे त्याला मस्तक झुकवणे शक्य नसते, कारण मस्तक कानापर्यंत झुकवता येईल अशी मस्तकाची रचना नाही. याचा अर्थ ब्राह्मणाने अभिवादन करताना अजिबात झुकायचे नाही. याउलट इतर वर्ण अभिवादन करताना ज्या अवयवांपर्यंत हात नेतात त्या अवयवांपर्यंत मस्तक झुकवणे शक्य असते. त्यामुळे या सर्वांना कमी जास्त प्रमाणात मस्तक झुकवावे लागते. शूद्राला तर कंबरेतही वाकावे लागते आणि केवळ एका हाताने अभिवादन न करता दोन्ही हातांनी करावे लागते. एका वर्णाने मस्तक किंचितही झुकवायचे नाही आणि स्वतःच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा ठसा इतरांच्या मनावर उमटवायचा. याउलट इतर वर्णांना मात्र झुकायला लावायचे, अशी ही माणसामाणसात भिंत उभी करणारी विषमता आहे. शिवाय ब्राह्मणाने अब्राह्मणाला अभिवादन करायचे नसते. विद्वान ब्राह्मणाचे आगमन झाले असता उठून त्याला अभिवादन करावे. ब्राह्मण विद्वान नसला तर त्याला आसन, उदक, अन्न इत्यादी गोष्टी द्याव्यात, पण त्याच्या अभिवादनासाठी उठू नये. तो ब्राह्मण विद्वान नसतानाही इतर कारणांनी अभिवादन करण्यास योग्य असेल तर उठून त्याला अभिवादन करावे. तथापि क्षत्रिय व वैश्य हे विद्वान असले तरी त्यांच्या स्वागतासाठी व अभिवादनासाठी उठू नये, असे आपस्तंभाचे मत आहे. त्याने शूद्राला तर कामालाच जुंपायला सांगितले आहे. अभिवादनाच्या बाबतीत शूद्राला अलग पाडणारा आपस्तंभाचा आणखी एक नियम आता पाहूया. अभिवादन केल्यावर आशीर्वाद वगैरे देऊन प्रत्यभिवादन करताना म्हणजेच अभिवादनाला प्रतिसाद देताना हा नियम लागू होतो. प्रत्यभिवादन करणाराने अभिवादन करणारा पुरुष पहिल्या 3 वर्णातील असल्यास त्याच्या नावातील शेवटचा स्वर प्लुत उच्चारावा, असा हा नियम आहे. शूद्राच्या नावातील स्वर मात्र असा प्लुत उच्चारायचा नाही. ज्या स्वराच्या उच्चाराला दीर्घ स्वराच्या उच्चारापेक्षा अधिक वेळ लागतो त्याला प्लुत म्हटले जाते. कदाचित प्लुतत्व हे वैदिकत्वाचे चिन्ह मानले जात असावे आणि शूद्राला वेदांचा अधिकार नसल्यामुळे त्याच्या नावातील स्वर प्लुत उच्चारू नये असा नियम करण्यात आला असावा. शूद्राच्या अभिवादनाची दखल फारशी गांभीर्याने घ्यायची नसल्यामुळे त्याला दिला जाणारा प्रतिसाद जुजबी ठेवला असावा, ही देखील शक्यता आहे. त्याने सर्वात जास्त झुकून अभिवादन करायचे, पण त्याला मिळणारा प्रतिसाद मात्र अगदी थंड असायचा, असा हा प्रकार आहे. वंदन करण्याच्या बाबतीतील आपस्तंभाचा आणखी एक नियम पाहूया. तो म्हणतो, अब्राह्मण जसे वंदन करतो तसे वंदन केले तर ब्राह्मणाने गवतावर बसून आपली पाठ तापवावी. ब्राह्मणाने अब्राह्मणाच्या पद्धतीने वंदन करता कामा नये, असे त्याचे म्हणणे आहे. अब्राह्मणाच्या पद्धतीने म्हणजे नेमके काय याचा उलगडा होत नाही. अब्राह्मणाची वंदन करण्याची पद्धत त्याच्या दृष्टीने विशेष प्रतिष्ठेची नसते, असे आपस्तंभाला म्हणायचे असावे. ब्राह्मणाने आब राखून आपली प्रतिष्ठा सांभाळून वंदन करावे, असे त्याला सुचवायचे असावे. हरदत्ताने सूत्राचा अर्थ पुढीलप्रमाणे लावला आहे. अब्राह्मण जसा स्तुतिपाठक होऊन सर्वांची स्तुती करतो तशी स्तुती करणाऱ्या ब्राह्मणाने वरील प्रायश्चित्त घ्यावे. त्याने सूर्य उगवल्यापासून गवतावर बसावे आणि पृष्ठभाग तापवून घ्यावा, असे हे प्रायश्चित्त आहे. ब्राह्मणांच्या प्रतिष्ठेची सूत्रकारांना किती काळजी होती आणि बारीक सारीक गोष्टीतही ते कसे लक्ष घालत होते हे यावरून स्पष्ट होते. ब्राह्मणाने अब्राह्मणांना अभिवादन करू नये आणि त्याने तसे अभिवादन केले तर वर्णानुसार क्रमशः 1, 2 वा 3 दिवस उपवास करण्याचे प्रायश्चित्त त्याने घ्यावे, असे इतर शास्त्रकारांचे नियम होते. आपस्तंभाच्या मनात हा नियमही असण्याची शक्यता आहे. अब्राह्मण लोक जसे सर्वांना नमस्कार करतात तसा ब्राह्मणाने करू नये.
त्याने फक्त ब्राह्मणांनाच नमस्कार करावा असेही त्याला अभिप्रेत असू शकेल. अभिवादन करताना स्वतःच्या नावाचा निर्देश करून अभिवादन करावे अशी पद्धत होती. उदाहरणार्थ, मी यज्ञशर्मा अभिवादन करीत आहे असे म्हणून अभिवादन करायचे असते. आपस्तंभानेही हा नियम सांगितला आहे. पण या नियमाला अपवाद सांगताना तो म्हणतो, स्त्रिया आणि क्षत्रिय व वैश्य यांना अभिवादन करताना स्वतःचा निर्देश फक्त सर्वनामाने करावा, स्वतःच्या नावाने करू नये. उदाहरणार्थ, मी अभिवादन करीत आहे एवढेच म्हणावे. याचा अर्थ स्वतःच्या नावाचा निर्देश फक्त ब्राह्मणाला अभिवादन करताना करावा. शूद्राला अभिवादन करण्याचा प्रश्नच नसतो. तसेच ब्राह्मणाने क्षत्रिय वगैरेंना अभिवादन करण्याचाही प्रश्न नसतो. स्वतःच्या नावाचा उल्लेख करून अभिवादन करण्यामध्ये अधिक नम्रता व शालीनता व्यक्त होते. पण ती फक्त ब्राह्मणांच्या बाबतीतच दाखवावी अशी आपस्तंभाची इच्छा आहे. स्त्रियांना आणि क्षत्रिय व वैश्य यांना केवळ जुजुबी अभिवादन करावे हे त्याने सूचित केले आहे. 100 वर्षांच्या क्षत्रियाला 10 वर्षांचा ब्राह्मण बापासारखा. आपल्यापेक्षा अधिक वयाच्या पुरुषाला मान द्यावा, त्याला अभिवादन करावे. या नियमाला अपवाद सांगताना आपस्तंभ म्हणतो, 10 वर्षांचा ब्राह्मण आणि 100 वर्षांचा क्षत्रिय यांचे एकमेकांशी पितापुत्रांसारखे नाते असते असे जाण. त्या दोघांपैकी ब्राह्मण हा क्षत्रियाच्या दृष्टीने पिता होय. विषारी पक्षपात करणारा हा नियम पुढे मनुस्मृतीनेही उचलला. 100 वर्षांच्या क्षत्रियाची ही स्थिती असेल तर वैश्य व शूद्र यांची काय असेल ते सहज कळू शकते. 10 वर्षांच्या ब्राह्मण मुलाने 100 वर्षांच्या म्हाताऱ्या क्षत्रिय वगैरेंना अरेतुरे म्हणावे आणि त्या म्हाताऱ्यांनी ब्राह्मण मुलाला अहोजाहो म्हणावे. ही प्रथा धर्मशास्त्रांनीच निर्माण केली. या नियमामध्ये अंतर्भूत असलेल्या पक्षपातावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. पण या संदर्भातील माझा एक अनुभव आवर्जून नोंदवतो. मी एकदा माझ्या व्याख्यानात वैदिक संस्कृतीचा हा नियम सांगितला. व्याख्यानानंतर काही लोक माझ्याशी चर्चा करीत असताना 18-20 वर्षांचा एक युवक माझ्या आसपास अस्वस्थ मनाने घुटमळत होता. मी त्याला जवळ बोलावून त्याचे मन जाणण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, सर, तुम्ही या पक्षपातावर केलेल्या टीकेशी मी सहमत आहे. पण 10 वर्षांचा मुलगा ज्ञानेश्वरांसारखा प्रतिभाशाली असेल तर त्याला अभिवादन करण्यास काय हरकत आहे? काही झाले तरी नाही नाही म्हणत का होईना, आडवळणाने का होईना, आपल्या संस्कृतीचे समर्थनच करायचे अशी ही वृत्ती आहे. मी त्याला म्हटले, तो प्रतिभाशाली मुलगा अब्राह्मण असला तरी त्याच्यापेक्षा कमी बुद्धीच्या 100 वर्षांच्या ब्राह्मणाने त्याला वडील मानून अभिवादन करावे असेही धर्मशास्त्रांनी सांगितले असते तर त्यांना गुणवत्तेची, ज्ञानाची वा प्रतिभेची कदर आहे असे दिसले असते. पण धर्मशास्त्रे तसे काही सांगत नाहीत. याचा अर्थ त्यांना कदर आहे ती फक्त वर्णाची, ज्ञानाची नव्हे, हेच यावरून स्पष्ट होते. त्यानंतर तो युवक गप्प झाला. पण बहुधा तो माझ्या या म्हणण्यावर काय युक्तिवाद करायचा याचे चिंतन करीत होता. व्यभिचाराबद्दल फक्त अब्राह्मणाला मृत्यूदंड. एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीशी व्यभिचार केला असता त्याला कोणती शिक्षा द्यावी याविषयी धर्मसूत्रांनी घेतलेली भूमिका पुढीलप्रमाणे आहे. वसिष्ठ म्हणतो, शूद्र पुरुषाने ब्राह्मण स्त्रीशी व्यभिचार केला असता त्या शूद्राला वीरन नावाच्या गवतात लपेटून अग्नीत टाकावे. त्या ब्राह्मण स्त्रीच्या डोक्यावरील केसांचे वपन करून तिच्या डोक्याला तूप माखून आणि तिला नग्नावस्थेत काळ्या रंगाच्या गाढवावर बसवून राजमार्गावरून फिरवून आणावे. असे केले असता ती शुद्ध होते असे शास्त्रकारांकडून कळते. वैश्य पुरुषाने ब्राह्मण स्त्रीशी व्यभिचार केला असता त्या वैश्य पुरुषाला लाल दर्भांमध्ये लपेटून अग्नीत टाकावे. त्या ब्राह्मण स्त्रीच्या डोक्यावरील केसांचे वपन करून तिच्या डोक्याला तूप माखून आणि तिला नग्नावस्थेत गौरवर्णाच्या गाढवावर बसवून राजमार्गावरून फिरवून आणावे. असे केले असता ती शुद्ध होते असे शास्त्रकारांकडून कळते. क्षत्रिय पुरुषाने ब्राह्मण स्त्रीशी व्यभिचार केला असता त्या क्षत्रिय पुरुषाला शरवनस्पतीच्या पानात लपेटून अग्नीत टाकावे. त्या ब्राह्मणीच्या डोक्यावरील केसांचे वपन करून तिच्या डोक्याला तूप माखून आणि तिला नग्नावस्थेत पांढऱ्या गाढवावर बसवून राजमार्गावरून फिरवून आणावे. असे केले असता ती शुद्ध होते असे शास्त्रकारांकडून कळते. वैश्य पुरुषाने क्षत्रिय स्त्रीशी व्यभिचार केला असता असेच करावे. तसेच शूद्र पुरुषाने क्षत्रिय स्त्रीशी वा वैश्य स्त्रीशी व्यभिचार केला असता असेच करावे. शूद्र, वैश्य व क्षत्रिय पुरुषाने ब्राह्मण स्त्रीशी व्यभिचार केला असता त्या पुरुषाला अग्नीत जाळून मारावे असे सांगणारा वसिष्ठ
ब्राह्मण पुरुषाने केलेल्या व्यभिचाराविषयी मात्र मौन बाळगतो. मग ब्राह्मण पुरुषाने क्षत्रिय, वैश्य व शूद्र स्त्रीशी व्यभिचार केला असता त्या ब्राह्मण पुरुषाला काही शिक्षा सुनावण्याचा विचारही वसिष्ठाच्या मनात उद्भवणार नाही हे उघड आहे. दुसरीकडे ब्राह्मण स्त्रीशी व्यभिचार केल्याबद्दल इतकी कठोर पावले उचलणारा वसिष्ठ शूद्र स्त्रीशी झालेल्या व्यभिचाराबद्दल मात्र मौन बाळगतो. धर्मशास्त्रांची तथाकथित नैतिकता किती ठिसूळ, पक्षपाती आणि विषमतेने कलंकित झालेली होती याचे हे उत्तम उदाहरण आहे. व्यभिचारी पुरुषाला अग्नीत जाऊन मारण्याची शिक्षा बौधायनानेही सांगितली आहे आणि तीही वसिष्ठाप्रमाणेच पक्षपाती आहे. तो म्हणतो, आर्य स्त्रीशी व्यभिचार केला असता शूद्राला तृणाग्नीमध्ये जाळावे. व्यभिचार केल्याबद्दल अग्नीत जाळून मारण्याची शारीरिक शिक्षा अब्राह्मण पुरुषाला द्यावी, ब्राह्मण पुरुषाला देऊ नये. अब्राह्मण पुरुषाने केलेला व्यभिचार अनैतिक आणि ब्राह्मण पुरुषाने केलेला व्यभिचार नैतिक अशी बौधायनाची धारणा होती काय कुणास ठाऊक. व्यभिचाराबद्दल मृत्यूदंडाची शिक्षा अब्राह्मण पुरुषाला द्यावी असे त्याने स्पष्टपणे म्हटले आहे. एवढे मात्र खरे. आर्य स्त्रीशी व्यभिचार केला असता शूद्राचे जननेंद्रिय उपटून काढावे, छटावे आणि त्याची संपत्ती जप्त करावी असे गौतमाने म्हटले आहे. तो जर त्या स्त्रीचा रक्षक असेल आणि तसे असताना त्याने तिच्याशी व्यभिचार केला तर वरील 2 शिक्षांच्या जोडीने वध ही अधिक शिक्षा त्याला द्यावी असेही तो म्हणतो. आर्य पुरुषाने शूद्र स्त्रीशी व्यभिचार केला असता काय करावे याविषयी मात्र गौतम मौन बाळगतो. गौतमाने केलेली विषमता जणू काही पुरेशी नाही असे वाटून त्याच्या धर्मसूत्रावरील मिताक्षरा नावाच्या वृत्तीमध्ये हरदत्त सूत्राचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करतो. शूद्राने वैश्य स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याची संपत्ती जप्त करावी. त्याने क्षत्रिय स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याचे जननेंद्रिय उपटावे. त्याने ब्राह्मण स्त्रीशी व्यभिचार केला तर दोन्ही शिक्षा द्याव्यात. सर्व वर्णातील स्त्रियांच्या शीलाचे पावित्र्य शास्त्रकारांना समान वाटत नव्हते. त्यांना सर्वात अधिक चिंता वाटत होती ती ब्राह्मण स्त्रियांचे शील जपण्याची होय. आर्य पुरुषाने शूद्र स्त्रीशी व्यभिचार केला असता काय करावे याविषयी आपस्तंभ पूर्वोक्त सूत्रकारांप्रमाणे मौन बाळगत नाही हे त्याचे वेगळेपण होय. तो म्हणतो, आर्य पुरुषाने शूद्र स्त्रीशी व्यभिचार केला असता त्या पुरुषाला राष्ट्रातून हाकलून द्यावे. याउलट शूद्राने आर्य स्त्रीशी व्यभिचार केला असता त्याचा वध करावा. आपस्तंभाची ही भूमिका पक्षपातीच आहे हे यावरून स्पष्ट होते. तो व्यभिचारी आर्य पुरुषाच्या बाबतीत मौन न बाळगता त्याला निदान हकालपट्टीची तरी शिक्षा सुनावतो आणि त्याचे कृत्य अनैतिक व अधार्मिक आहे हे उघडपणे मान्य करतो. एवढे त्याचे श्रेय म्हटले पाहिजे. पण हरदत्त नावाचा टीकाकार उज्ज्वला नावाच्या टीकेत या नियमाचे जे स्पष्टीकरण देतो तेही पाहण्यासारखे आहे. त्याचे म्हणणे असे आहे, ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य पुरुषांना शूद्र स्त्रीशी अनुलोम विवाह करण्याची परवानगी काही शास्त्रकारांनी दिली आहे. आता एखाद्या आर्य पुरुषाने दुसऱ्या आर्य पुरुषाची पत्नी बनलेल्या शूद्र स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याची हकालपट्टी करावी असे आपस्तंभाचे म्हणणे आहे. याचा अर्थ शूद्र पुरुषाची पत्नी बनलेल्या शूद्र स्त्रीशी आर्य पुरुषाने व्यभिचार केला तर मात्र त्याची हकालपट्टी करण्याची गरज नाही. स्वतः आपस्तंभाच्या मनातही हाच आशय असण्याची दाट शक्यता आहे. पण तसा नसल्यास सूत्रकाराने ठेवलेली कसर टीकाकाराने भरून काढली असे म्हणणे भाग आहे. आपल्यापेक्षा हीन वर्णातील पुरुषाची सेवा करणारी स्त्री पतित होते असे गौतम म्हणतो. राजाने हीन वर्णातील पुरुषाशी गमन करणारी स्त्री जाहीरपणे सर्वांदेखत सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालावी असेही तो म्हणतो. तिच्याशी संबंध ठेवणाऱ्या त्या हीनवर्णीय पुरुषाला राजाने ठार मारावे असा गौतमाचा पुढचा नियम आहे. ब्रह्महत्येसारख्या गुन्ह्यांबद्दल फक्त अब्राह्मणांना मृत्यूदंड द्यावा. अपराधांबद्दल शिक्षा देताना धर्मसूत्रे ब्राह्मण अपराधी आणि अब्राह्मण अपराधी यांच्यात कमालीचा पक्षपात करतात हे पुढील काही नियमांवरून स्पष्ट होईल. उदाहरणार्थ, बौधायन म्हणतो, ब्राह्मणाने कोणत्याही प्रकारचा अपराध केलेला असला तरी त्याला मृत्यूदंड देऊ नये. महापातके म्हटले जाणारे गंभीर गुन्हे केले तरी ब्राह्मणाला वधाची शिक्षा न देता इतर शिक्षा द्याव्यात असे त्याचे म्हणणे आहे. ब्राह्मणाची हत्या, गुरुपत्नीशी समागम, सोन्याची चोरी आणि मद्यपान ही महापातके होत. यातील पहिली तिन्ही कृत्ये ब्राह्मणाविरुद्ध केली तरच पापे ठरतात हे येथे आवर्जून ध्यानात घ्यावे. पहिले तर स्पष्टच आहे, ब्राह्मणाने ब्राह्मणालाच गुरु करावे असा नियम असल्यामुळे दुसरे कृत्यही ब्राह्मणाच्या विरोधात केले तरच गुन्हा ठरते.
तिसऱ्याच्या बाबतीतही ब्राह्मणाच्या सोन्याची चोरी केली तरच ते महापातक ठरते, असे टीकाकारांनी पुन्हा पुन्हा स्पष्ट केले आहे. आता ब्राह्मणांनी वरील पापे केली तर त्यांच्या कपाळांवर तप्त लोखंडाने अनुक्रमे मस्तकविरहित धड, स्त्रीची योनी, कोल्हा आणि मध्यपात्र यांच्या आकृतीने डाग द्यावेत आणि त्यांची आपल्या राज्यातून हकालपट्टी करावी, असे बौद्धायनाचे सांगणे आहे. याचा अर्थ हे गुन्हे करणाऱ्या ब्राह्मणांची हत्या करायची नाही. शिवाय या ब्राह्मणांनी हे पहिले 3 गुन्हे अब्राह्मण व्यक्तींच्या विरोधात केले असतील तर त्यांना मृत्यूदंड तर राहोच, पण कपाळावर डाग देऊन हकालपट्टी करण्याची शिक्षा देखील द्यायची नाही, हे उघड आहे. यानंतर लगेच येणाऱ्या सूत्रात परिस्थिती उलटी असेल तर काय करावे ते सांगताना बौद्धायन म्हणतो, क्षत्रिय वगैरेंनी ब्राह्मणाचा वध केला असता त्यांचा वध करावा आणि त्यांच्या सर्व संपत्तीचे हरण करावे. ब्राह्मणाला शारीरिक स्वरूपाचा दंड देऊ नये, असे गौतमानेही निसंदिग्धपणे म्हटले आहे. आपस्तंभाचे म्हणणेही तसेच आहे. त्याच्या म्हणण्याचा आशय स्थूलमानाने पुढीलप्रमाणे आहे. स्वतःच्या कर्तव्यापासून च्युत झालेल्या लोकांना त्यांच्या आचार्यांनी प्रायश्चित्ताचा उपदेश करावा. त्यांनी त्या उपदेशाचेही उल्लंघन केल्यास त्यांना राजाकडे पाठवावे. राजाने त्यांना धर्मार्थ कुशल अशा पुरोहिताकडे पाठवावे. त्या पुरोहिताने त्यांच्यापैकी जे ब्राह्मण असतील त्यांना प्रायश्चित्त घ्यायला लावावे. त्यांच्या शरीरबळाचा म्हणजेच शारीरिक स्थितीचा विचार करून त्यांना योग्य त्या नियमांचे आचरण करायला लावून सुकवावे. परंतु त्यांना शारीरिक मारहाण करू नये, त्यांची हत्या करू नये, त्यांना दास्य करायला लावू नये. या गोष्टी वगळून इतर नियमांचे पालन करायला लावावे. इतर वर्णांच्या बाबतीत मात्र राजाने त्यांच्या वर्तनाची समीक्षा करून त्यांच्या वर्तनानुसार मृत्यूदंडापर्यंतचा जो कोणता योग्य दंड असेल तो त्यांना करावा. ब्राह्मणाने कितीही हीनकर्म केले असले तरी त्याचा वध करायचा नाही, हा एकूण सर्वच धर्मशास्त्रांचा आदेश होता. पण येथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट पुढे येते. त्याने कोणतेही पाप केलेले असले तरी त्याला दास बनवायचे नाही, त्याच्यावर गुलामगिरी लादायची नाही, त्याचे स्वातंत्र्य हिरावून घ्यायचे नाही, याची दक्षता सूत्रकारांनी अगदी जाणीवपूर्वक घेतली आहे. इतरांना पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत गुदमरवून टाकणारे सूत्रकार स्वतःच्या वर्णातील लोकांचे स्वातंत्र्य किती काळजीपूर्वक जपत होते ते यावरून स्पष्ट होते. स्वातंत्र्याचे महत्त्व त्यांनी पुरेपूर जाणलेले होते, पण त्यांना स्वातंत्र्य जपायचे होते ते फक्त ब्राह्मणांचे. विशेष म्हणजे ब्राह्मण पापकर्मी, दुराचरणी, गुन्हेगार असले तरी त्यांच्यावर दास्य लादायचे नाही, असा त्यांचा कटाक्ष आहे. ब्राह्मणाने अगदी ब्राह्मणाची हत्या केली तरी त्याला मृत्यूदंड वा दासकर्माखेरीज इतर काहीतरी प्रायश्चित्त दिले जात होते. त्याने ब्राह्मणेतराची हत्या केली तर प्रायश्चित्ताची तीव्रता आणखी कमी केली जाई. याउलट ब्राह्मणेतराने ब्राह्मणाची हत्या केली तर मात्र नियमांची क्रूरता शक्य तितकी वाढवली जाई. उदाहरणार्थ आपस्तंभ म्हणतो, प्रथम वर्णाखेरीज म्हणजेच ब्राह्मणाखेरीज अन्य वर्णातील पुरुषाने प्रथम वर्णातील पुरुषाची म्हणजेच ब्राह्मणाची हत्या केली तर हत्या करणाराने रणांगणावर जाऊन 2 सैन्यांच्या मधोमध उभे राहावे आणि त्या सैन्यातील योद्ध्यांनी त्याला ठार मारावे. गौतमानेही हे प्रायश्चित्त सांगितले आहे. एखाद्या ब्राह्मणेतराला हे प्रायश्चित्त घ्यायचे नसेल तर त्याच्यासाठी आपस्तंभाने एक वेगळे प्रायश्चित्तही सांगितले आहे. तो म्हणतो, किंवा त्याने केस, त्वचा, मांस इत्यादी अवयवांची पुरोहितामार्फत अग्नीमध्ये आहुती द्यावी आणि अखेरीस अग्नीमध्ये प्रवेश करावा. वसिष्ठाने या संदर्भात जे मंत्र दिले आहेत ते मंत्र प्रायश्चित्त घेणाराने केस, त्वचा, रक्त, स्नायू, मांस, अस्थि, मज्जा व मेद या अवयवांची आहुती द्यावी असे सांगणारे आहेत. ब्रह्महत्या करणाराने अन्नत्याग करून अग्नीमध्ये 3 वेळा उडी घ्यावी असे गौतमाने म्हटले आहे. महापातकी माणसाला, विशेषतः ब्राह्मणाची हत्या करणाऱ्या माणसाला अभिशस्त म्हटले जाते. या अभिशस्तांच्या संदर्भात आपस्तंभाने बरेच विवेचन केले आहे. वेदाध्ययन केलेल्या आणि सोमयागाची दीक्षा घेतलेल्या क्षत्रिय वा वैश्य पुरुषाची जो हत्या करतो तो त्याच्या मते अभिशस्त म्हटला जातो. यावर हरदत्त या टीकाकाराने एक वचन उद्धृत केले आहे. त्याचा आशय असा, ज्याने सोमयागाची दीक्षा घेतली तो ब्राह्मणच बनतो. याचा अर्थ पूर्वोक्त क्षत्रिय व वैश्य हे जणू काही ब्राह्मणच बनलेले असतात. त्यामुळे त्यांची हत्या ही ब्रह्महत्याच ठरते आणि ती करणारा पुरुष अभिशस्त ठरतो. येथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ध्यानात घ्यायची ती अशी की सर्वसामान्य क्षत्रिय व वैश्य यांची हत्या करणारा मनुष्य अभिशस्त होत नाही.
ब्राह्मणतुल्य झालेल्या म्हणजेच वैदिक धर्माच्या दृष्टीने ब्राह्मणासारखेच कर्मकांड वगैरे करणाऱ्या अत्यंत अपवादात्मक अशा क्षत्रियाची वा वैश्याची हत्या करणाराच अभिशस्त ठरतो. ब्राह्मणाच्या बाबतीत नियम सांगताना मात्र आपस्तंभाची भूमिका अगदी अमूलाग्र बदलते. तो म्हणतो, आणि नावापुरता ब्राह्मण असलेल्याची हत्या करणारा अभिशस्त होतो. हरदत्त म्हणतो की या ब्राह्मणाकडे विद्या, संस्कार वगैरे काही असण्याची अपेक्षा नाही. याचा अर्थ ब्राह्मण आईबापांच्या पोटी जन्मल्यामुळे आणि नंतर उपनयन झाल्यामुळे ब्राह्मण म्हटल्या जाणाऱ्या, परंतु विद्याव्यासंग न केलेल्या, सत्कर्म न करणाऱ्या अगदी कोणाही निर्बुद्ध वा दुराचारी ब्राह्मणाची जरी कोणी हत्या केली तरी तो हत्या करणारा अभिशस्त ठरतो. ब्राह्मणांमधील अगदी पालापाचोळाही क्षत्रिय व वैश्य यांच्यातील अत्युच्च गुणवान व्यक्तींच्या तोडीचा असतो, हे यातून आपस्तंभाने दाखवून दिले आहे. या नावापुरत्या ब्राह्मणाच्या पत्नीच्या उदरातील गर्भाची हत्या करणाराही अभिशस्त ठरतो असे आपस्तंभ म्हणतो. त्या गर्भाचे लिंग अज्ञात असले तरी ते पुल्लिंग असण्याची आणि त्यामुळे त्याच्या हत्येद्वारे ब्राह्मण पुरुषाची हत्या होण्याची शक्यता असल्यामुळे त्याची हत्या करणारा मनुष्य अभिशस्त ठरतो. अशा ब्राह्मणाच्या ऋतुस्नात पत्नीची हत्या करणारा मनुष्य अभिशस्त ठरतो असे आपस्तंभ म्हणतो, तेव्हाही त्याला हेच अभिप्रेत असते. ती स्त्री ब्राह्मणाच्या पुत्राला जन्म देऊ शकली असती, पण आता तिच्या हत्येमुळे ते शक्य नाही, म्हणजेच त्या स्त्रीच्या हत्येमुळे एका भावी ब्राह्मणाची हत्या झाली असे मानावे लागते. स्वाभाविकच तशी हत्या करणारा मनुष्य अभिशस्त ठरतो. ब्राह्मणाला कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवणारे हे सर्व नियम पाहिल्यानंतर जणू काही या सर्वांचे सार म्हणता येईल असा गौतमाचा एक नियम पाहणे योग्य ठरेल. 40 संस्कार झालेल्या आणि धर्मशास्त्रांनी सांगितलेली कर्मे करणाऱ्या ब्राह्मणाच्या बाबतीत राजाने 6 गोष्टी टाळाव्यात असे त्याचे म्हणणे आहे. त्यांची माहिती देताना तो म्हणतो, अशा ब्राह्मणांनी काही अपराध केला तरी त्याला शारीरिक मारहाण करणे वा त्याची हत्या करणे वर्ज्य मानावे. त्याला तुरुंगात टाकू नये, त्याला आर्थिक दंड करू नये, त्याच्यावर बहिष्कार घालू नये, त्याची हकालपट्टी करू नये, त्याचे दोष लोकांना सांगू नये, त्याचा त्याग करू नये. यापैकी दोष सांगण्याच्या बाबतीत त्यानेच केलेला एक नियमही पाहण्यासारखा आहे. तो म्हणतो, जो कोणी ब्राह्मणाचा दोष सांगेल त्याला त्या दोषा इतकेच पाप लागते. तो ब्राह्मण निर्दोष असताना त्याला दोष लावला तर तसे करणाऱ्याला त्या दोषाच्या दुप्पट पाप लागते. ब्राह्मण निर्दोष असताना त्याच्यावर कोणी काही ठपका ठेवला तर दुप्पटच काय 1000पट पाप लागते असे गौतमाने सांगितले असते तरी काही बिघडले नसते. पण दोषी ब्राह्मणाचा दोष सांगितल्याबद्दलही पाप लागते हे गौतमाचे म्हणणे योग्य नाही. आता एखाद्याच्या विशेष गंभीर नसलेल्या किरकोळ दोषाची उगाच वाच्यता करीत बसणे वा त्याचा दोष उगाळत बसणे योग्य नव्हे असे सुचविण्याची गौतमाची इच्छा असेल तर ते समजण्यासारखे आहे. पण हा नियम केवळ ब्राह्मणाच्या दोषाला लागू करणे हे मात्र आक्षेपार्ह म्हटले पाहिजे. गौतमाने वरील नियमाच्या द्वारे ब्राह्मणाच्या भोवती 6 प्रकारे संरक्षक तटबंदी उभी केली आहे. त्याला 6 संरक्षक कवचे दिले आहेत. या 6 चिलखतांना भेदून कायद्याचे हात ब्राह्मणापर्यंत पोहोचू शकणार नाहीत अशी व्यवस्था त्याने केली आहे. ब्राह्मणाने कोणताही गुन्हा केला तरी कायद्याचा किंचितसा ओरखडाही त्याच्या अंगावर उमटू नये याची दक्षताही त्याने घेतली आहे. ब्राह्मणाच्या हातून मरणाऱ्याच्या बाबतीत गौतमाने केलेला एक नियमही पाहण्यासारखा आहे. जो मनुष्य ब्राह्मणासाठी वा ब्राह्मणाच्या हातून मरतो त्याचे नातेवाईक त्याच्या सुटकातून तत्काळ मुक्त होतात असे त्याने म्हटले आहे. याचा अर्थ ब्राह्मण ज्याची हत्या करतील त्याच्या नातेवाईकांनी त्याच्यासाठी शोकही करायचा नाही. गौतमाच्याच नंतरच्या एका सूत्रावर टीका लिहिताना हरदत्ताने ब्रह्मपुराणातील काही श्लोक उद्धृत केले आहेत. त्यानुसार ब्राह्मणांनी आपल्या दंडाने बडवल्यामुळे मरण पावलेले अथवा ब्राह्मणाने ज्यांची हत्या केलेली आहे असे लोक पतित ठरतात. या पतित लोकांचे दहन करायचे नसते, त्यांच्या अस्थी गोळा करायच्या नसतात, त्यांच्यासाठी अश्रू ढाळायचे नसतात, त्यांच्यासाठी पिंड अर्पण करायचा नसतो की त्यांची श्राद्धक्रिया करायची नसते. ब्रह्मपुराणातील हे श्लोक म्हणजे वरील नियमांचे स्पष्टीकरणच म्हटले पाहिजे. ब्राह्मणाशी कोणत्याही प्रकारे वैर करू नये अशी भीती लोकांच्या मनात घालण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे हे उघड आहे. ब्राह्मणाच्या विरोधात एखाद्याने काही आगळीक केली तर त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या जिवंतपणीच नव्हे तर त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्याशी सर्व प्रकारचे नाते तोडून टाकावे, नाहीतर त्यांच्याकडून धर्मद्रोहाचे पाप होईल
आणि त्यांनाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्याचे काम गौतमाचा हा नियम करतो. सूत्रकारांचे विषमतेने कलंकित झालेले अशा प्रकारचे आणखी कितीतरी नियम दाखवून देणे शक्य आहे, परंतु तसे करण्याची गरज नाही, कारण आत्तापर्यंतचे मोजके नियम पाहिले तरी त्यांच्या लेखकांची दृष्टी किती असंतुलित होती हे ध्यानात येते. समाजधारणेविषयी त्यांची भूमिका किती पक्षपाती अन्याय्य होती हेही स्पष्ट होते. ब्राह्मणांना आत्यंतिक फायदेशीर ठरणाऱ्या सवलती द्यायच्या, त्यांना कायद्याच्या वर दशांगुळे ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसरीकडे अब्राह्मणांना जितके जखडून टाकता येईल, जितके दाबून टाकता येईल तितके टाकायचे, असा दुटप्पीपणा धर्माच्या नावाखाली करण्यात आला आहे यात शंका नाही. समाजाची ब्राह्मण अब्राह्मण ही विभागणी सूत्रकारांच्या आधीपासूनच सुरू झाली होती. सूत्रकारांनी ती अनेक मार्गांनी जास्तीत जास्त पक्की करण्याचा आणि माणसाला माणसांपासून तोडण्याचा जहरी प्रयत्न केला, हे या मोजक्या नियमांच्या अवलोकनावरूनही सिद्ध होते.